नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये कापूस लागवड होऊन जवळपास 1 महिना उलटल्यानंतर आपल्याला कापूसाची पहिली फवारणी घेणं अत्यंत गरजेचं असतं, जेणेकरून थ्रिप्स, मावा, तुडतुडे नियंत्रणासाठी आपल्याला एक प्रभावी दर्जेदार औषध या ठिकाणी आपल्या फवारणी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या कापसाची वाढ थांबू नये, प्रतिकारक्षमता वाढावी आणि जी काही नैसर्गिक कीटकाद्वारे होणारे नुकसान आपले टाळण्यासाठी ही फवारणी अत्यंत गरजेची आहे. तर जेणेकरून कापसाची जी काही हानी होणार आहे कीटकांद्वारे तर ती थांबणार आहे. कीटकांचा बंदोबस्त होण्यासाठी आपल्याला कीटकनाशक या ठिकाणी चांगली फवारणी घ्यायची आहे. तर मित्रांनो, पहिलं औषध आहे ते म्हणजे आपले कॉन्फिडॉर, इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेलं हे एक कॉन्फिडॉर आपल्या या ठिकाणी चांगलं दर्जाचं कीटकनाशक आहे. आपल्या पहिल्या फवारणीमध्ये कापसाच्या जे घ्यायचं आहे, जेणेकरून कापसाची जी काही कीटकनाशक किंवा थ्रिप्स असतील, मावा असेल, तुडतुडे असतील, यामुळे अटॅक होऊन कापसाची वाढ काही ठिकाणी थांबते किंवा कापसाची जी काही पाने आहे तर ते पाने वाकडी झालेली दिसतात. तर यासाठी आपल्याला हे कॉन्फिडॉर फवारणं गरजेचं आहे. प्रति पंप आपल्याला 10 मिली किंवा 12 मिली आपल्या या ठिकाणी घ्यायचं आहे आणि आपली पहिली फवारणी करायची आहे. मित्रांनो, यासोबत जर टॉनिक घ्यायचं असेल तरी मित्रांनो यासोबत आपल्याला चांगल्या दर्जाचं एक टॉनिक घेऊ शकता. यामध्ये ऑक्सिजन असेल किंवा मित्रांनो सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला 19-19 हे विद्राव्य खत तुम्ही या पहिल्या फवारणीमध्ये घेऊ शकता. दोन्ही कॉम्बिनेशन फवारणी करू शकता. त्याचबरोबर जर अजून दुसरं तुम्हाला टॉनिक घ्यायचं असेल तर यामध्ये आपल्याला जे काही महत्त्वाचे घटक असलेलं बायोविटा एक्स हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही दर्जाचं किंवा कुठलंही टॉनिक घेऊ शकता. तरी बेस्टमध्ये ऑक्सिजन हे सुद्धा एक चांगलं टॉनिक आहे, हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. 50 मिली प्रतिपंप या ठिकाणी आपल्याला मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने कॉन्फिडॉर आणि एक टॉनिक या ठिकाणी किंवा विद्राव्य खत 19-19 अशा घटकांची या ठिकाणी पहिली फवारणी करायची आहे आपल्या कापूस पिकाच्या चांगल्या वाढीसाठी. कापसाच्या चांगल्या एकंदरीत उत्पादन क्षमता वाढीसाठी पहिली फवारणी अत्यंत गरजेचं असेल, जेणेकरून आपली कापसाची चांगली वाढ होईल आणि रोगापासून आपल्या पिकाची वाचणार आहे आणि थांबणार आहे. तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.